नुकताच 20वा युवा महोत्सव पार पडला असून यामध्ये सोलापूर, बार्शी आणि पंढरपूरच्या महाविद्यालयांनी पारितोषिक पटकावलं असून या प्रसंगी मोठ्या थाटात आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 20व्या युवा महोत्सवाचं सर्वसाधारण विजेतेपदाचं प्रथम पारितोषिक बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयानं पटकावलं। दुसऱ्या क्रमांकाचं विजेतेपद संगमेश्वर कॉलेज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिविभागास विभागून मिळाले। तिसरं पारितोषिक पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाने पटकावले। वडाळा इथल्या लोकमंगल विज्ञान आणि उद्योजकता महाविद्यालय येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा यंदाचा 20वा युवा महोत्सव पार पडलाय। शुक्रवारी याचं पारितोषिक वितरण पार पडले। या समारोपात सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता आकाश ठोसर यांची उपस्थिती होती। विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली हा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झालाय। यावेळी आमदार सुभाष देशमुख, संस्थेचे अध्यक्ष रोहन देशमुख, प्रकुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, कोमल देशमुख, राज्यपाल नियुक्त परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद शिलवंत, राजाभाऊ सरवदे, प्राध्यापक सचिन गायकवाड, चन्नवीर बंकुर, डॉक्टर प्रभाकर कोळेकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे, महोत्सव समितीचे सदस्य यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडलाय। विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे यांनी प्रास्ताविकांनी स्वागत केलं। ललित विभागाचे विजेतेपद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिविभागानं पटकावले। वाङ्मय विभागाचे विजेतेपद कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूरला मिळाले। नाट्य विभागाचं संगमेश्वर महाविद्यालयानं, संगीत विभागाचं सर्वसाधारण विजेतेपद शिवाजी कॉलेजला मिळाले। लोककला विभागाचे विजेतेपद DAV वेलणकर महाविद्यालय, शिवाजी महाविद्यालय बार्शी यांना विभागून देण्यात आलंय। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि पारितोषिकाचं वाचन डॉक्टर यशपाल खेडेकर यांनी केलं। स्नेहल विधाते गोल्डन गर्ल, तरजैत शेख गोल्डन बॉय यांना हा पुरस्कार देऊन या प्रसंगी सन्मानित करण्यात आले आणि यांची निवड करण्यात आली आहे आणि हा किताब देऊन त्यांना युवा महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले।